पुणे लोकसभेसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार आहे। महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर हे लोकसभेच्या रिंगणात आहेत, तर महायुतीकडून भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे रिंगणात आहेत निवडणुकीच्या। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, त्यांनाच विचारूया। मुरलीधर मोहोळ हे लोकसभेच्या रिंगणात आहेत, काय सांगाल? मुरली अण्णा मोहोळ हे अतिशय चांगले उमेदवार आहेत आणि आम्ही सगळे युवा मोर्चाच्या वतीने त्यांना बहुमताने विजयी करून देण्यात पाठिंबा आमचा 100% राहील। मुरलीधर मोहोळ हे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? अपेक्षावरती खरे ठरलेलेच मुरलीधर अण्णा मोहोळ आहेत, म्हणून आज त्यांना ही उमेदवारी जाहीर झाली आहे। हा जनसमुदाय जर का तुम्ही बघितला तर ही ग्वाही आहे, ही खात्री आहे, मुरलीधर मोहोळ निवडून येणार याची खात्री आहे आणि उमेदवारांना यातच धडकी भरली आहे। मुरलीधर अण्णांनी केलेलं 10 वर्षातलं जे काम आहे ते आज इथं बोलते, सगळी लोक येऊन सांगतात, हा उत्स्फूर्त लोकांचा सहभाग आहे, तोच मुरली अण्णांच्या विजयाची नांदी इथे देऊन जातोय आणि हा जो संख्येने आलेला जनसमुदाय हाच आमचा लीड असणार आहे, याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट आमचा लीड असणार आहे आणि हीच आमचा आज विजय आहे। आज आमचा फॉर्म भरायची यात्रा नसून ही मुरलीधर अण्णांची विजयी रॅली आहे असं आम्ही समजतो। प्रचाराचे मुद्दे काय आहेत या निवडणुकीत? प्रचाराचे मुद्दे पुणे शहराचा वाढता वाहतुकीचा प्रश्न असेल, पुणे मेट्रो जी मुरलीधर अण्णांनी त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट होतं, त्यांनी ती मिळून आणली पुण्याला। 10 वर्ष पुणे मेट्रो कागदावर होती, ती मुरली अण्णांनी सत्यात आणली। तुम्ही पाहू शकता मेट्रो आता धावती आहे। पुण्याच्या वाहतुकीचा प्रश्न असेल, चांदणी चौकासारखा वाहतुकीचा प्रश्न असेल, तो मुरलीधर अण्णांनी त्यांच्या महापौर पदाच्या कार्यकाळात सोडवलेला आहे। त्याच्यानंतर वाड्यांचा प्रश्न असेल, मुरलीधर अण्णांनी सोडवलेला आहे आणि असेच मुरलीधर अण्णांनी पुणे शहराच्या विकासासाठी गेले 20 वर्ष झाले सातत्याने काम करतात आहे, म्हणून आम्ही त्यांना आज इथे ग्वाही देतो की आम्ही त्यांना दिल्लीत धाडल्याशिवाय राहणार नाही। मतदारांचा कसा प्रतिसाद आहे? आपण फिरताय सगळीकडे, मतदारांचा कसा प्रतिसाद आहे? मतदारांचा प्रचार आम्ही जिथे फिरलोय, लहान घरांमध्ये फिरलोय, बिल्डिंगमध्ये फिरलोय, सर्वसामान्य लोकांचा एकच आम्हाला उद्देश आहे की मुरली अण्णा हे तळागाळात लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत। मतदार बंधू भगिनी सगळे म्हणतात की मुरली अण्णांसारखा दुसरा उमेदवार कोण नाही आहे। उमेदवार आम्हाला निवडून द्यायचा असेल तर मुरली अण्णांना आम्ही दिल्लीत पाठवणार आणि मोदींना ते तिसऱ्यांदा पंतप्रधान करणार, हे सगळं मतदारांचं योगदान असणार आहे। आणि आता जी रॅली झालेली ही विजय रॅली आहे आणि मुरली अण्णा भरघोस मतांनी निवडून येणार आहे, हेच आमच्या सगळ्यांचं। काँग्रेसच्या उमेदवाराकडून असा आरोप केला जातोय की भाजपाकडे पुणे लोकसभेसाठी योग्य उमेदवार नाही, त्यामुळे मोदींचा चेहरा हा पुढे करावा लागतोय मत मागण्यासाठी। अजिबात नाही। आज पुण्यात कोविडपासून जे तुम्ही बघताय, कोविडपासून आज पुण्याला चेहरा नव्हता। मुरली अण्णा मोहोळ कोविडच्या माध्यमातून आज पुणे शहराच्या घरोघरात पोचलेले आहेत। आज त्यांच्याकडे चेहरा नसल्यामुळे त्यांना ही वेळ आलेली आहे की आज त्यांना बोलायची वेळ आलेली आहे की चेहरा नाही। आज तुम्ही आज या उन्हात, भर उन्हात, आज काय टेम्परेचर, या उन्हात तुम्ही बघताय, हा युवकांचा जेवढा समुदाय आहे, हा युवकांचा त्यांचा प्रेरणे घेऊनच हे युवक आज रस्त्यावर उतरलेले आहेत। आज मुरली अण्णांचा जेवढा काम आहे त्या कामाचा बोलबालाच आहे हा एवढा सगळा जमुसा इथं आलेला आहे। आणि ज्या प्रकारे ते सांगता येते की यांच्याकडे चेहरा नाही आहे, खरं बघायचं झालं तर ते ॲक्च्युली नशिबाने निवडून आलेले उमेदवार आहेत, त्यांच्याकडे ॲक्च्युली उमेदवारच नाही आहे। इतक्या वर्षापासून तुम्ही बघताय की त्यांच्याकडे कोणच चेहरा नाही आहे की त्यांच्या कोणतरी असा झेंडा हातात घेणारा असा उमेदवार कोणच नाही आहे, म्हणून ना इलाजाने त्यांना ते रवींद्र धंगेकर उमेदवार द्यावं लागलेत। त्यांच्यात पण पाय उतार चालू आहेत। तुम्ही बघत असेल की त्यांचं तोंड इकडे तर यांचं तोंड तिकडं, या प्रकारे त्यांचं हे चालू आहे महाविकास आघाडीचं। मी तर या प्रकारे सांगेल। काँग्रेसकडून असं सांगितलं चाललंय की ही निवडणूक एकतर्फीच होणार आहे आणि काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार। बरोबर आहे, निवडणूक एकतर्फीच होणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रात 48 सीट लागणार आहे आणि मुरली अण्णा मोहोळ हे 2.5 ते 3 लाखाच्या फरकाने बहुमत घेऊन या ठिकाणी लागणार आहे। आणि जर आपण या ठिकाणी बघितलं तर आम्ही विकासाचा मुद्दा पुढे चाललोय, मेट्रो असेल, 25 STP प्लॅन्ट्स असतील, बाकीचे सगळे विषय असतील, हे विषय आम्ही घेऊन पुढे चाललेलो आहोत। आणि प्रत्येक लोकसभेला हा त्या पक्षाचा राष्ट्रीय नेता चेहरा असतोच, त्यांच्याकडे चेहरा नाही यात आमचा दोष नाही। आमचे नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर आम्ही इलेक्शन लढतो, पण भारतीय जनता पार्टीच्या तळागाळातला कार्यकर्ता लोकांपर्यंत पोहोचून लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम करतो आणि तेच मुरली अण्णांनी केले। बूथ प्रमुखापासून ते महापौर असेल, आता खासदार होतील मुरली अण्णा सादर केला नाही। हा प्रतिसाद तुम्ही जर बघत असाल तर ही विजय रॅली आहे आणि मुरली अण्णा 2.5 ते 3 लाखाच्या फरकाने या ठिकाणी निवडून येणार। एक युवा म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत भावी खासदार जो कोणी निवडून येईल त्याच्याकडून? एक युवा म्हणून माझ्या अपेक्षा म्हणजे सर्वांच्या पद्धतीने रोजगार मिळावा, जो की नरेंद्र मोदी सरकारच्या काळात मिळतोय।
मुद्रा लोन असतील, वेगवेगळे स्टार्टअप्स असतील, या युवकांना जवळजवळ सगळ्यांना 50% युवकांना देशात त्याचा कर्जाचा लाभ भेटत आहे. तसेच मुरली अण्णा स्वतः युवक खासदार असल्यामुळे त्या युवकांसाठी निरनिराळ्या योजना राबवतील असा आम्हाला विश्वास आहे. हे होते भाजपाचे युवा कार्यकर्ते. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी सावंतसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर. उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा. पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.